आम्ही कमळालाच मतदान द्यायचं. सगळं व्यवस्थित करतात काम, ते सगळं जे बोललेलं सगळं व्यवस्थित करतात. सुप्रिया जगताप. विरोध करायला विरोध पक्ष असं ठेवलेलं असतं. आपलं आपलंच असं स्वतः द्यायचं कमळाला मत. प्रवीण खवतोडेने भरपूर काम केलेले ते आपले सुप्रियाताई जगताप. मला लगेच येतात अजय जगताप, चंके दादा, अजय ताप्पा. निवडून 5 वर्षात आलं तसं गटार सगळं आम्हाला रोड नळ दारा गणित दिलाय आम्हाला. आतापर्यंत त्यांचं चंकीदादाचं अजित दाप्पाचं काम बघितलेलं आहे. त्यांचं माहिती पडलेलं, ते हाकेला धावून येतात, गरिबांना हे समाजाला जाणतात, मदत करतात. कमळाला का बरं? आमची कामं केले ते त्यांनी. होय. जेव्हा भावाला आले येतंय, माणूस मेले येतंय. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. मंगळवेढा नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण मंगळवेढा शहरातील काही महिला इथं उपस्थित आहेत. यायला इथं आल्या होत्या. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, कुठला भाग तुमचा? वार्ड कुठला? आमचं वार्ड 7 नंबर, प्रभाग 7. क्रमांक 7. बरं, 7 नंबरमध्ये कोण कोण मेंबर उभे आहेत? आपलं आमचं शशिकलाताई मधुपुरे. बरं, अजून माधव काका जाधव हिंगायावरून महादेव जाधव आहे हां. आणि नगराध्यक्ष पदाला कोण कोण आहे? सुप्रियाताई जगताप. अजून तुम्ही काय करायचं ठरवलं मग आता? आम्ही कमळालाच मतदान द्यायचं. का बरं? दुसरे समोरची पार्टीला का नाही द्यायचं? नाही, आम्हाला तसं सर्व मध्ये काम केलेलं आहे त्यांनी. बरं, हं. पण तिकडचे तर म्हणतात की काय काम नाही झालं, ते अडचणी येते त्या शहरात, तुम्हाला गटारी उघड्या त्या, पाणी मिळत नाही वेळेवर, असं नाही, सांगते. आता करत आले तर अजून ते पण पूर्ण करणार आहे ते. बरं, राहिलेलं काम पूर्ण हा, करतील ते अशी पण खात्री. पूर्ण कर. आम्हाला 100% खात्री आहे. बरं बरं बरं. तुमचं काय मत आहे? आमचं मत कमळालाच आहे. मग कशामुळं कमळाला? सगळं व्यवस्थित करतात काम, ते सगळं जे बोललेलं सगळं व्यवस्थित करतात. ती लाडकी बहीण वगैरे ठीक आहे, पण शहरातल्या प्रश्नांवर काय तुम्हाला विश्वास वाटतो कोणाचा? तर गटरेचं पण त्यांना म्हणलं तर लगेच त्यांनी करतात. रस्त्याचं काम पण करतात त्यांनी, सगळं व्यवस्थित करतात. आता मला सांगा, नगर परिषदमध्ये तुम्ही कुठल्या भागात राहता आता? मी नगर परिषदमध्ये 2 नंबर वार्डामध्ये राहते. म्हणजे कुठला एरिया आला तो? मग एरिया म्हणजे तरी मुरडे गल्ली. मुरडे गल्ली 2 नंबर वार्ड आहे. बरं, तुमच्याकडे उमेदवार कोण कोण आहेत? आमच्याकडे उमेदवार समाधान हेंबाडे हां. आणि अश्विनीताई मुरडे, कुठल्या पार्टीचे आहेत ते? भाजप. आणि दुसऱ्या पार्टीचे कोण कोण आहेत अजून? अजून एक जण आहे ते सावंजी आहे. बरं सावंजी आणि दुसरे ते गोळे. बरं बरं, काय वाटतं हे 4-5 जे उमेदवार तुम्ही सांगितले, हां. ह्यापैकी कुठला उमेदवार तुमच्या कामाचा वाटतो तुम्हाला? आमच्या कामाचा समाधान हेंबाडे आणि अश्विनीताई मुरडे. बरं, हां. का बरं असं वाटतं? म्हणजे त्यांनी पूर्वीचं काय तुम्हाला अनुभव आहे का त्यांचा? समाधान हेंबाड्यांची कामं खूप चांगली आहेत हां. आणि त्यांनी सगळ्या म्हणजे असं अपंगांना मदत किंवा असं सगळ्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. हां, हां. त्यामुळे समाधानचा परिचय आहे. हां. आणि अश्विनीताई कसे आमच्या गल्लीतला असल्यामुळे त्यांचा पण परिचय आहे. बरं. आणि त्या काम करतील असं आम्हाला वाटतंय. बरं, आता नगराध्यक्ष पदाच्या ज्या 2 उमेदवार आहेत, सुप्रियाताई आहेत, सुनंदाताई आहेत, दोघी महिला आहेत, दोन्ही सक्षम आहेत. हो, काय वाटतं या दोघींपैकी कुठल्या नगराध्यक्ष पदावर तुम्हाला असावे असं वाटतं? आम्हाला सुप्रियाताई जगताप. हो, सुप्रियाताई जगताप. बरं, काय वाटतं असं? सुनंदाताई पण आता म्हणजे अवताडी फॅमिलीतल्याच आहेत, त्यांचं पण घरात राजकारणाचा वारसा आहे, अनेक वर्षे त्या पण कामं करतायत, सुप्रियाताई पण काम करतायत, अजित आप्पा कामं करतायत. मग तुम्हाला सुप्रियाताईच का हव्यात? कारण सुप्रियाताई आहेत ना, त्यांचे जे मिस्टर आहेत म्हणजे अजित जगताप पापा जे आहेत ना, ते पहिले नगरसेवक होऊन गेलेले आहेत. हो. त्यांचं काम खूप चांगलं आहे. आमच्या गल्लीतून खूप छान कामं केलेली आहेत त्यांनी. बरं. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून यांच्या घरच्यांना उभा केल्या म्हटल्यानंतर ते पण छान सपोर्ट करतील आणि काम करतील असं आम्हाला वाटतं. बरं, तुम्ही म्हणताय आप्पा काम करतायत असं तुम्हाला वाटतं, हो. पण विरोध जी पार्टी आहे, समोरची जी पार्टी आहे, ते तर असं वेगवेगळे आरोप करतायत, आपण कामं अडवले, आपण काम करू दिलं नाही असं म्हणतायत. नाही, असं काही नाही. आपण छान काम केलेलं आहे. बरं, हो. तुम्हाला असं वाटत नाही? नाही वाटत. म्हणजे जे आरोप केले जात आहेत ते त्यांच्या ते बाजूने नाही मी सांगू शकत हो. कारण बरं, कसं नाही सांगू शकत. पण आपण असं काही करतायत असं जाणवतं का तुम्हाला? आप्पा छान काम करतात एवढंच जाणवतं, बाकी एवढं माहिती आहे तुम्हाला? हो. बरं, तुमचं काय मत आहे? माझं मत चांगलं आहे. त्याने काम केले तर विरोध पक्ष कसा असतो, ते नुसतं असं बोलायलाच असं, विरोध करायला विरोध पक्ष असं ठेवलेलं असतं. निवडणूक आहे म्हणल्यावर एकमेकावर आरोप करणार, एकमेकाला विरोध करणार, ठेवलेलं असतं. बरं बरं. तुमचं मत काय आहे? सुप्रियाताई का सुनंदाताई नगराध्यक्ष पदाला? सुप्रियाताई. बरं, एक कारण मला फक्त एक सांगा, 1-2 तुम्हाला जेवढे वाटतात की बाबा सुप्रियाताई नगराध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार आहेत असं तुमचं मत आहे, तर त्याची कारण काय असतील ना, काय ठरवलं असेल ना म्हणा तुम्ही? कारण आहेत बरपूर. बरं, त्यातलं एखादं दुसरं कारण सांगू शकता? असं स्वच्छतेच्या बाबतीत. अच्छा, त्यांचे विचार स्वच्छतेच्या बाबतीत जे व्यक्त करतात.
त्याने सगळं सांगितलं तसं करतील असं आम्हाला वाटते, करू शकते ते, म्हणजे सभेत हा. बोलताय तसं वागतील पुढे. वागतील असं असं हो, वाटतं. हो. बरं. आणि आपणच्या बाबतीत काय वाटतं? त्याने पण छान काम बरं. करतात. कसं पूर्वीपासून त्यांचा आमचा घराणा पहिल्यापासून आहे. अच्छा. त्यांचं आमचे सासरे ते आमचे वडील हे आहेत ना, यांचे आजोबा त्यांच्या घरात भाड्याने होते पहिलं. ते 2-3 पिढ्या झालं त्यांचं आमचं घराण्याचा संबंध आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं त्यांनीच मग तुम्हाला त्यांच्याकडे खूप जुना आपला संबंध आहे ना. मला फक्त सांगा, तुम्ही कुठल्या वॉर्डात आणि कोण कोण उमेदवार आहेत? मी आमचा 4 नंबर वार्ड येतो. उमेदवार कोण? विजय अरुण गुंगे, चंद्रकांत राजाराम घुले आणि सुप्रिया ताई. आणि दुसऱ्या पार्टीच्या काही माहिती आहेत का? दुसऱ्या पार्टीत राहुल रामचंद्र वाकडे, स्नेहल राहुल घुले, सुनंदाताई आवताडे. मग मत कुणाला देणार तुम्ही फायनल? आम्ही आमचं कमळाला पहिल्यापासून आमचं कमळाला. लोक आजी बोला. माझं नाव सुनंदा जयंत गोसडे. बर, कुठं राहिलाय? मुडे गल्ली. मुडे गल्ली. चंद्रकांत घुले ही जयत आहे आणि समाधान, बर. त्यांना मी मत देणार. पण आमचं ऐकत नाही, ती नळ तोडून जाते, ती आमची परिस्थिती जरा ही म्हणजे म्युन्सिपाल्टीची लोक. अच्छा, बर. एवढंच आमचं सांगायचं आहे, नळ व्यवस्थित राहू द्या, तोडू नका. पैसे भरलं तर नळ तोडून जाते ती. बर. मग आता ही सुप्रियाताई आल्यावर करतील वाटतंय का तुम्हाला? सुप्रियाला बरं सांगितलं का? सांगितलं. बर. घरपट्टी नळपट्टी भरली तरी तोडून जाते, ती ऐकत नाही ती माणसं म्युन्सिपाल्टीची. बर. मग किती सांगितलं तर असं मग असं अपदा होते ना, पाण्याला चालायला येत नाही. बरं, मला एक सांगा, आम्ही काही नाही विचारतो, तुम्ही आला आणि कमळाला मत टाकणार म्हणून सांगितलं, तुम्हाला कोणी शिकवून समजून पाठवलंय का? पोरानं कोणी घरच्यांनी की बाबा असंच बोल म्हणून काय सांगितलं? नाही. आपलंच असं स्वतः द्यायचं कमळाला मत. बर. लाडकी बहीण मुळे येते का पैसे? आम्हाला मोदीचं शेताच येते तो, शेताचं पण येते. शेतात तो लाडक्या बहिणीचं लय जास्त येत नाही तो. महादेव अवघडे. बर. अवघड आहे. मग साठेनगर मध्ये बरेच अवघड आहेत राव. आहेत. उमेदवार पण आहेत वाटतं. हाय. बर. कसं होईल वाटतंय? साठेनगर मध्ये लय चर्चा आहे बघा दोन्ही पार्टीची. नाही, तसं म्हणायला गेलं प्रवीण खवतोडेनं भरपूर कामं केलेले. बर. त्याच्या आधी होते नगरसेवक, काय व्यवस्थित त्यांचं काही नियोजन नव्हतं. कुणाचं? पहिले उमेदवार होते ते 5 वर्षाखालचे. बर. प्रवीण खवतोडेनं भरपूर कामं केलेली आहेत साठनगरमधली. बर. आणि त्याच्यात मेन मुद्दा, समाजाने ह्यांच्या आईला उमेदवारी मागितलेली आहे साठनगरमधून, प्रवीण खवतोडे यांच्या. बर. अशी कामं केलेली. आणि जे पोटे लोक आहेत त्यांना कसं आहे माहिती आहे का, साठनगरचा विकास ही नसलेलाच जमा आहे असं वाटत होतं. पण या समाजातली कामं केल्यामुळे त्यांच्या आईला जास्त मार्गदर्शन करण्यासाठी समाजातून गेलेले आहेत तिकडे लोक. उमेदवार आहेत आता? उमेदवार प्रभाग किती येते? 3 प्रभाग मधून. प्रभाग नंबर 3. किती उमेदवार आहेत आता? 2च आहेत. कोणते? एक विद्या गौरी अवघडे, विद्या गौरी सिद्धेश्वर अवघडे, आणि प्रवीणची आहे अनु काय एवढं बर. खवतोडे. नाही म्हणजे इकडचे 2 आणि इकडचे 2, 4 उमेदवार असायला पाहिजे. नाही, एक महिला एक पुरुष असं. तसं काय साठनमध्ये तुमच्या भागात ते 2 दिले. अच्छा. आणि नगराध्यक्ष 2 आहे ते. एकंदरीत मंगळवेढा नगर परिषदेच्या अनुषंगाने जेव्हा आपण काही लोकांशी चर्चा करत होतो, त्यामध्ये काही लोकांनी आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे, तर काही लोकांनी मत व्यक्त करायला नकार पण दिलेला आहे. आपण आणखी काही लोकांकडं या संदर्भात चर्चा करूया आणि काय का अंदाज काढण्याचा आपण प्रयत्न करूया. खरं तर मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीची जेव्हा चर्चा होते त्यावेळी सगळ्यात जास्त चर्चा काय गेल्या 2 दिवसांपासून साठेनगरची होत आहे. साठेनगरमधील ज्या दोन्ही बाजूचे उमेदवार आहेत एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतायत आणि झालेल्या कामाचं श्रेय मात्र दोन्ही बाजूचे उमेदवार घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु सर्वसामान्य जी जनता आहे, सर्वसामान्य मतदार आहेत, महिला आहेत, त्या भागात राहतात प्रत्यक्ष, त्यांना काय वाटतं या संदर्भात आपण चर्चा करूया. काय नाव ताई? नाव सांगा. तुमचं नाव सांगा. पूर्ण नाव सांगा. माझं तुमचं नाव दारका लिंबा कांबळे. दारका लिंबा कांबळे. बर. राहायला कुठं आहे? साठेनगरला जायचं. साठेनगरला. काय वाटतंय साठेनगरचं कसं वातावरण आहे? काय चांगलं आहे. बर. वातावरण चांगलं आहे. सुविधा वगैरे मिळतात का तुम्हाला सगळ्या? होय, मिळते. म्हणजे रस्ता असेल, पाणी असेल, सगळं मिळते. सगळं मिळते आम्हाला. सगळी सोय आम्हाला. सगळं आहे. बर. मी अनुराधा सुभाष भंडारे. राहायला साठेनगर. 3 नंबर प्रभाग. 3 नंबर प्रमाण. बरं, मला आता तुम्ही सांगा
उमेदवार कोण कोण आहे? दोन्ही बाजूचे उमेदवार कोण आहेत? विरोधक पण का दोन्ही बाजूचे आहेत. चंकीदादाची आई आहे, अरुणा खवतोडे आहे, हां. ते नगरसेविका पदाला उभा राहिलेले आहे. बरं. आणि विरोधक पण विद्या गौरी अवघडे आहे. बरं. हा, हे तुमच्या भागातून? आमच्या भागात बरं. हो, आणि 2 नगराध्यक्ष उमेदवार पदाचे आहेत. 2 उमेदवार? ते आपले सुप्रियाताई जगताप बरं. हो, हेच आहेत. हा, आणि चंकीदादा तिकडं घड्याळाकडून तिकडं उभा राहिलेले आहेत भीमनगरमध्ये. बरं. आता मला सांगा, तुमच्या भागामध्ये कोण तुमचं काम करेल असं वाटतं तुमचं? आमच्या भागामध्ये चंकीदादा, अरुणाताई, आता होणाऱ्या भावी म्हणजे कोण? अरुणाताई खवतोडे मेंबर हो, प्रवीण दादा हो. प्रवीणदादा तुम्ही चंकी म्हणता काय? हो, तर हा चंकीदादा लाडाने नाव झालेलं आहे फेमस, त्याच्यामुळे आम्ही चंकीदादा म्हणतो. ओळख अशी आहे. तुम्ही हा. लाडक्या बहिणी आहेत हो सगळ्या. हो हो हो. पण चंकी दादावर काल तर लय आग पकड केली ती जेव्हा तिकडचे रिक्षाची लोक ते विरोधक आहेत, ते विरोधक आहेत, ते बोलणारच. हा, ते म्हणले असं आहे. चंकी दादांनी गटर केलं म्हणलं तर ती म्हणते आम्ही केली ती गटर. ते विरोधक आहे, ते सगळं चंकीदादा सगळ्या सोयी चंकी दादाने केल्या. पहिलं काही सुद्धा नव्हतं, आता सगळं व्यवस्थित झालं. लाईटी म्हणा, रोड म्हणा, सगळं पाण्याची सोय. नाही तर पाणी सुद्धा नव्हतं पहिलं. शिक्षणाची सोय सगळं मुलांचं व्यवस्थित केले त्यांनी. मी कोमल सूरज अवघडे, राहायला कुठं? साठेनगर. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही बघा, चंकी दादानं आमचं सगळ्यात चांगलं केलं. सगळ्याचं आम्हाला सगळ्याला बघत्यात. त्यांचं झाल्यावर तुम्ही बोला. सगळ्याला आम्हाला बघत्यात. शाळेची सोय, पाण्याची सोय सगळं निम्यारातचं आमच्याकडे येतात. दडलं सगळं आम्हाला बघत्यात. काय नाही, आम्हाला लगेच येतात. अजय जगताप, चंकी दादा, अजय ताप्पा येते तर. येतात. आम्हाला काय नडी तोडीला कशाला काय आम्हाला अडवं येत नाही. 2 मिनिटं. अजून येतो मी तुमच्याकडे येतो पुन्हा. हां, बोला. आम्हाला दादाची आवड आहे, कुठल्या दादाची? चिंकी दादाची. बरं. सगळी सोय आमची केली आहे. बरं. आम्हाला जीवा भावाला सगळं बघत्यात. काय साठेनगर मध्ये काटा टोचला तर ती दादा तिथं तयार आहे. तयार आहे ते. हा, मग आम्ही कंबळालाच निवडून देणार. कमळाला निवडून द्या. हा, घड्याळाला आणि कंबळाला. बरं. हा. किती शिक्का मारायचे ते माहितीये का तुम्हाला? बटन किती दाबायचे? 2 दाबायची. नाही, 3 दाबायचे ते. हा, 3 आहे ती 3. हा, बरं. आमची 2 आहे, 3 घड्याळाच एक आहे. ते बोर्डात 3 आहे ती बटन. आमची 2 आहे ती. 2 सांगितले ते. बरं बरं. आणि घड्याळाच एक आहे, 3 आहे ती. हा हा हा, असं म्हणा की 3 आहे ती. सगळ्या वॉर्डात 3 आहे ती. बरं, तुमचं काय असं कसं? काय नाही बघा, आमचं बटन कुठलं दाबणार म्हणताय? कमळाला बटन दाबलं. बरं, तिन्ही बी. तिन्ही बी आहे. हा, बरं. तिन्ही बी कंबळाला. बरं. एक आले सोमनाथ अवघड निवडून आलेत आमच्या. बिनविरोध आलेत. बिनविरोध आलेले आहेत. त्यामुळे 2 आहे ती होय तुमच्या आता. हा, असं सांगा की मग. एक बिनविरोध झालाय म्हणा की. विरोधच पहिल्यांदाच आले. पहिल्यांदाच बरं. आता फक्त मला एक सांगा, आता नगराध्यक्ष पदाची आणि चंकी आम्हाला ही दोन्ही आम्हाला सगळी हाक मारेल त्या जागेला आम्हाला येते. ते नड अडचण सगळे आमची साठेनगर मध्ये काय झालं का चिंकी दादा म्हणलं का तिथं टच चिंकी दादा. आम्हाला कुठल्या गोष्टीनं त्यांनी हीच केलं नाही. जसं निवडून 5 वर्षात आलं तसं गटार सगळं आम्हाला, रोड नळ दारा गणित दिलाय आम्हाला. लाईटी येते त्या, म्हणजे उजेड आहे. पहिला अंधारात होतं संत साठेनगर. आता कसं उजेड आहे बघा, व्यवस्थित आहे, क्लीन आहे, एकदम स्वच्छ आहे साठेनगर. हा, कचरा वगैरे घेऊन काय सगळं व्यवस्थित. आणि त्यांना एक फोन केला की एका फोनवर ते लगेच हजर होत्या. बरं, आता एक सांगा, एवढं तुम्ही सांगितलं, मतदाना दिवशी कसं करणार आणि कोण कोण कसं मतदान करणार तेवढं सांगा. आम्ही आमच्या कमळालाच निवडून देणार. हा, दुसरं नाही. आमचा तेच आहे आमचे विजेता. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत? 2 सांगा मला. नगराध्यक्ष हे आहे त्या सुप्रियाताई अजून आणि अरुणाताई. नाही ते नगरसेवक. त्या नगरसेवक सुनंदाताई. हा, सुनंदा. बरं, मग तुम्हाला ह्यामध्ये सुप्रियाताईंचं तुम्ही काम सांगताय, तुम्ही अजिताप्पाचं काम सांगताय. सुनंदाताईची किंवा त्यांची जी माणसं आहेत, त्यांचे जे उमेदवार प्रचार करतात, त्याच्यामध्ये ते बरेच आरोप करतात. अजिताप्पा कामात करू देत नाही. आता त्यांना सवयच आहे, त्यांना सवयच आहे. म्हणजे काय म्हणतात ती, दुसऱ्यांचं त्यांना हीच होत नाही, बघवत नाही. आता आमच्या ही नगरसेवकांनी त्यांनी भरपूर कामं केली ती, त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान देणार आहे, दुसऱ्या कोणालाच देणार नाही. आमचे मतदान वाले तेच आहे, ते दुसरं कोण नाही आमच्यासाठी. आम्ही दादावरच गुलाल उधळणार. बोलत असते ते, आमचा गुलाल फक्त कंबळावर पडणार आहे बघा.
तुमचं पण काय मत आहे? हो तेच म्हणणं आहे आमचं, ही कमळावलाच विजय आम्ही करून देणार आहे आणि कमळच आलं पाहिजे फक्त. काम बघितलेलं आहे आतापर्यंत, त्यांचं चंकीदादाचं अजितदाप्पाचं काम बघितलेलं आहे. त्यांचं माहिती पडलेलं, ते हाकेला धावून येतात, गरिबांना हे समाजाला जाणतात, मदत करतात. त्याच्यामुळं आम्हाला अजून तेच त्यांच्यासारखेच कार्यकर्ते हवे आहेत. नाव नाव संध्या विक्रम अवघडे, राहायला कुठं आहे? साठेनगर. बर, साठेनगरची सगळी गोळा झाली बरं सांगा, काय तुम्ही कमळाला मतदान करणार? बळ सांगताय मी विचारायच्या आधीच, काय पाठ करून आलाय का काय? नाही पाठ करून कसे आम्ही पाठ करून येत नाही. का नाही मेंबरना नाही सांगितलं. आम्ही आमचं नेहमीच चंकी दादा आहे ती बर, पहिल्यापासूनच, बर. आताच नाही. आणि आम्हाला लई मदत केलेली आहे. अध्यक्षपदाला कोण आहे? नगराध्यक्ष पदाला सुप्रिया ताई. बर, दुसरा उमेदवारच तुम्ही नाव घे नाही, बोलत नाही तुम्ही काय? आमचं कामच केलंय, आम्ही चंकी दादालाच मत देणार. आमचं कोणासाठी कसं घेत नाही. चंकी दादांनी केलेला आहे. चंकीदादा विषय असलेलं प्रेम आहे, त्याबद्दल आम्ही बोलतो. चंकीदादा येतात बघा कधी बी. आम्हाला कधी म्हणत नाही तर. ए तायडे, काय नाव तुझं? राहू दे माझ्या हातात. राजलक्ष्मी अवघडे, बर, अवघडे नाव सांगलं. तू कितवीला आहे तेवढं सांग मला. 12वीला. मतदान आहे का तुला? नाही. मग तुझं मताचा आता उपयोग काहीच नाही, हा. 12वीला म्हणजे अजून एक पुढच्या निवडणुकीत येते. बर असू दे. पण तुला काय बोलायचं होतं का? पुढे आलीस तू? नाही आजी पैसे थांबलेले. अच्छा, आजी पैसे थांबले. बर, नाव सांगा आधी. कौसाबाई सदाशिव अवघडे, बर, कुठं राहिलाय? साठेनगर मध्ये. मतदान करणार का? मतदान करणार आहे का? करणार की. बर, कसं करणार आहे? कमळाला. का बरं? का बरं? आमची कामं केली ते त्यांनी. होय, जेव्हा भावाला आले येतंय, माणूस मेले येतंय, पाणी नसलं आम्ही फोन केला की तयार येतात कमळाचा लगेच. मेंबर कोण आहे? हा, कोण आहे की कमळाचा मेंबर कोण आहे? पण अरुणात आहे, अजून ते सुप्रियात आहे. बर बर. मग दुसरे काही येत नाही का? काय ते आम्हाला येतच नाही ते, बघत बी नाही ते. निवडणुकीला उभारलेत म्हणल्यावरती येत कसे हे आम्हाला त्यांचा चहा दिकून आहे, आम्ही रातभर ह्यांचा चहा तर पितो या. बर बर. चहा आम्हाला येतच नाही ते आमच्याकडे. हे आम्हाला जेव्हा भावाला साठेनगर मध्ये कडपासून होत्या ते आम्ही ठामपणे दादाला. काय देत नाही ती, पण आमची कामं करते ती. आमची कामं करते ती. पण विकास घडवणं महत्वाचं आहे. अडचणीला पाणी नाही दादा. मेन वेळेवर गरजेला येतात ना, ते महत्वाचं. पाण्याचं काय म्हणलं? पाण्याचं पाणी नाही म्हणलं आम्हाला, लगेच नसलं नळाला पाणी तर आम्हाला टँकर मागवतंय ते पाणी. हा, नळाला नाही आलं तर टँकर मागू. टँकर मागून एकात पाणी दिले मला गेल्या आठवड्यात 300चं. एकंदरीत मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण जेव्हा इथं लोकांशी चर्चा करत होतो त्यावेळी वेगवेगळ्या प्रभागातले काही महिला भगिनी आपल्यासोबत बोलत होत्या. मात्र ह्या लोकांचं जो येणाऱ्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मात्र आपापल्या प्रभागातील सुविधा कोण देतं याकडं त्यांचं लक्ष आहे. आणि सुविधा कोण देतं, आपल्या कामाला कोण येतं, अशा उमेदवारांनाच ते येत्या निवडणुकीमध्ये निवडून देण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. येणाऱ्या निवडणुकीचा निकाल काय असेल ते पाहण्यासाठी आपल्याला 21 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत निवडणुकीचे अपडेट घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.